लातूर शहर महानगरपालिकेमध्ये ज्या काही निवडणुका सुरू आहेत त्यामध्ये आपण पाहतो की शहरामध्ये प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. मागच्या काही दिवसांमध्ये लातूर शहरात काही राजकीय घडामोडी अतिशय वेगाने घडल्या. त्यामध्ये अनेक उमेदवारांना त्यांच्या पक्षाने तिकीट दिले नसल्याची तक्रार त्या ठिकाणी होती. त्याचबरोबर अनेक उमेदवारांनी आपला मूळ पक्ष सोडून इतर पक्षामध्ये सुद्धा प्रवेश केलेला आहे. आणि आता माझ्यासोबत आहेत शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सचिनजी दाने. बातमी अशी आहे की या ठिकाणी प्रभाग क्रमांक 3 मधून पूजा सचिंद्र कांबळे या अपक्ष उमेदवारांनी शिवसेनेच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आपण त्याची भूमिका जाणून घेऊया. सर, काय सांगाल? तुमच्या पक्षाकडं आपण पाहतोय की काही अपक्ष उमेदवारांनी आणि त्यासह अनेक लोकांनी आज प्रवेश केलेला आहे. तुमच्या पक्षाकडे हा ओघ वाढतोय, तर या पाठीमागची काय भूमिका आहे, काय सांगाल? शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांचं लोकाभिमुख काम आणि सर्वसामान्यांसाठी जे अहोरात्र कष्ट घेतात त्याचाच परिणाम म्हणून आज एकनाथ शिंदे साहेबांकडे, त्यांच्या शिवसेनेकडे, धनुष्यबाणाकडे अनेक उमेदवारांचा ओघ आहे. आणि त्याचाच एक आज भाग म्हणून प्रभाग क्रमांक 3चे आमचे चे अपक्ष उमेदवार पूजाताई कांबळे व त्यांचे पती सचिंद्रनाथ कांबळे व त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी आज एकनाथजी शिंदे साहेबांच्या कार्यावर विश्वास ठेवून आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. काय वाटतंय की या अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे प्रभाग क्रमांक 3 मध्ये पक्षाला फायदा होऊ शकतो, त्या ठिकाणी तुमचं खातं उघडू शकतं, किंवा काय वाटतं? प्रभाग क्रमांक 3 मध्ये ऑलरेडी आमचे 3 उमेदवार आहेत. किरण स्वामी आहेत, शंकर गवळी आहेत, प्रीती वंजारे आहेत. आणि आता सचिंद्रजी कांबळे जुने सामाजिक कामामुळे आमच्या परिचित आहेत. ते अगदी नवीन नाही आहेत, पण त्यांना काही कुठे न्याय मिळाला नाही त्याच्या अगोदरच्या संघटनेमध्ये. ते जुने मित्र असल्यामुळे आमच्यासोबत काम करत असल्यामुळे ऑलरेडी ट्युनिंग चांगलं जमतं आहे. आणि आमची ची जी जागा होती ती काही कारणामुळे आमचा एक फॉर्म बाद झाला होता. पण आता पूजाताई आल्यामुळे आमचं पूर्ण प्रभाग क्रमांक 3ची चारही उमेदवारांची ताकद आता चांगली वाढलेली आहे. आणि अगोदरच ताकद चांगली होती, अजून ते आल्यामुळे नक्कीच विजयावर शिक्कामोर्तब होईल असं म्हणायला काही हरकत नाही. प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिवसेनेचं बळ वाढलं असल्याचं ते सांगतात आपल्या. प्रभाग क्रमांक 3 मध्ये पूजाताई यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केल्यामुळं कुठेतरी शिवसेनेची ताकद वाढलं असल्याचं सचिनजी सांगतात. आपल्यासोबत सचिंद्रजी आहेत. सचिंद्रजी, काय सांगाल? तुमच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे की मागच्या अनेक वर्षापासून आपण काँग्रेसमध्ये होतात. तो पारंपरिक काँग्रेस घराण्याशी एकनिष्ठ म्हणून तुमच्या फॅमिलीची ओळख आहे. मात्र आज तुम्ही शिवसेना गटामध्ये प्रवेश करताय, शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये. तर काय सांगाल? काय भूमिका होती या पाठीमागची? तुम्हाला तिकीट नाकारल्यामुळं तुमची नाराजी होती का, किंवा हा कशाचा परिणाम होता? एकंदरीत सांगायचं झालं तर या लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या या लोकशाहीच्या उत्सवाच्या निमित्ताने लोकशाहीचा कुठेतरी गळा दाबण्याचा आणि लोकशाहीवर कुठेतरी एक दबाव आणण्याचा प्रकार या पक्षाकडून घडला. काँग्रेस पक्षाने जाणीवपूर्वक उमेदवारांचे अर्ज ओरिजिनल कॉपीज सर्व पक्ष कार्यालयामध्ये जमा करून घेतले आणि त्यांना कुठं दुसरीकडं जाण्याची संधी मिळू नये जाणीवपूर्वक त्यांनी तसा प्रकार केला की त्यांनी दुसरीकडे अर्ज भरू नये, अपक्ष उमेदवारी दाखल करू नये, पक्षासोबत ते सोबत जोडून राहावे, त्यांच्यावरती तो तसा पद्धतीचा दबाव आणला. विनिंग मेरिट बघितलं नाही. त्या ठिकाणी कॅन्डिडेट निवडून येईल का याची शाश्वती नसताना सुद्धा एक आयात केलेले उमेदवार आयत्या वेळी कुठंतरी प्रस्थापित जे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत यांच्यावरती कुठंतरी गदा आणण्याचा तो प्रकार त्या ठिकाणी घडला. थोडंसं ते अन्यायकारक वाटलं. आणि नेत्यांनी त्या पद्धतीचा कुठं म्हणजे त्या अन्यायाच्या बाबतीत कुठं कार्यकर्त्यांच्या मनात उठलेल्या प्रश्नांना उत्तर दिलं नाही आणि तो प्रश्नच राहिला. आणि जे जवळपास माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 45 उमेदवारांनी त्या ठिकाणी इच्छुक उमेदवार म्हणून त्यांनी अर्ज सादर केला होता पक्षाकडे. एवढी संख्या असताना सुद्धा त्यातून नाही तर बाहेरून उमेदवार घेऊन त्या ठिकाणी उमेदवारी देण्याचा प्रकार घडला. आणि हे कुठंतरी अन्यायकारक प्रकार घडलेला असल्यामुळं
त्या सर्वांचा ज्या ज्या लोकांसोबत म्हणजे अन्याय झाला आणि त्यांना न्याय मिळाला नाही, अशा लोकांचा एक आवाज म्हणून, त्यांचा एक चेहरा म्हणून, त्यांच्या सर्वांची एक मनातील खतखत म्हणून मी ही अपक्ष उमेदवारी दाखल करण्याची त्या ठिकाणी धैर्य दाखवलं. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखलही केला. तो अर्ज वैध झाला आणि या ठिकाणी माझ्यासोबत सर्व त्या ज्या लोकांना डावलले, जे प्रामाणिकपणे सामाजिक कार्य करत होते, पक्षाशी एकनिष्ठ होते, अशा सर्वांची ताकद म्हणून न्याय प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने मी या ठिकाणी माझी ही उमेदवारी कायम जिवंत ठेवण्यासाठी माननीय आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कर्तृत्वावर, त्यांच्या काम करण्याच्या त्यांच्या धडाडीवर, त्यांच्या धैर्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून मी या ठिकाणी शिवसेना या पक्षामध्ये मी प्रवेश केलेला आहे. सन्माननीय या जिल्ह्याचे अध्यक्ष सचिनजी दाने साहेबांनी या ठिकाणी मला त्यांच्यासोबत त्यांच्या परिवारामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. याबाबत मी माझ्या परिवाराच्या, माझ्या प्रभागातील सुजाण मतदारांच्या वतीने त्यांचे या ठिकाणी मनस्वी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपण पाहू शकता की प्रभाग क्रमांक 3 मध्ये सचिंद्र कांबळे आणि त्यांच्या पत्नीने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेना गटामध्ये प्रवेश केल्यामुळं एक मोठ्या घडामोडीला वेग येऊ शकतो आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये आता दमदार एंट्री त्यांची झालेली असल्यामुळे तिरंगी लढत होण्याची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता नाकारता येत नाही. धन्यवाद.